6 वाजलेत. आता लगेच वर्कआउट करणार आहे मी. माझ्याकडे आहेत 40 मिनिट्स. तर मित्रांनो, आता मी 6 वाजलेत पोचलो मी इकडे. तर फर्स्ट आता मी करणार आहे वॉर्मअप नंतर फुल बॉडी वर्कआउट करायचं आहे, कारण की खूप दिवसाचा गॅप झालेला आहे. तर टोटल 15 to 16 एक्सरसाइजेस तर ते आपण करणार आहेत. एक सेटच करणार, कारण टाईम खूप कमी आहे. आता सध्या 6ला 2 कमी आहेत, तर माझ्याकडे फक्त 45 मिनिट्स आहेत. वॉर्मअप कंप्लीट झालेला आहे. हार्ट रेट वाढलं आहे. आता मी पहिले करणार आहे स्क्वॉट, हेवी स्क्वॉट. अराऊंड 60 to 70 kgचा स्क्वॉट करेल मी, कारण की खूप दिवसाचा गॅप आहे. तर जास्त स्ट्रेस नको, मला डेली करायचं आहे. तर डेली मी फुल बॉडी करणार आहे. तर रिझल्ट बघूया काय होतं. ओके, चलो. तर आता 60 बोललो होतो, पण टोटल आता 80 करणार आहे मी, कारण की 60 खूप लाईट होतं आहे. तर 80 kgनं मॅक्स जेवढं होईल तेवढं रेपिटेशन करणार आहे. 10च्यावर नाही जाणार आहे मी, कारण मला एव्हरी डे करायचं आहे. तर उद्या काय करणार आहे, नेक्स्ट उद्या 1 kg ॲड करणार आहे. एव्हरी डे 1 kg ॲड करत जाणार. त्यामुळे मला रेग्युलर एक्सरसाइजमध्ये त्रास नाही होणार. जर मी जास्त वेट वाढवलं तर मला नेक्स्ट प्रोग्रेशन नाही होणार. म्हणून मी एकच सेट करणार आहे, ते पण 80 kg. बॉडी वेट आहे 72 नाही आहे, 74 आहे. आणि वेट आहे 80 kg. ओके, चला. मला वाटलं की मी 10 करू शकतो, पण टोटल 8 रेप्स गेले. खूप स्लो होता 8वाला. लेट्स सी. आता जोपर्यंत 10 नाही होणार तोपर्यंत मी वेट ॲड नाही करणार. तर आता उद्या मी प्रयत्न करणार आहे की जो 8 नंबरचा जो रेपिटेशन होता त्याची स्पीड वाढेल. ओके, तर आता नेक्स्ट मुवमेंट मी करणार आहे स्टिफ लेग डेडलिफ्ट. सेम वेट राहणार आहे 80 kg, आणि सेम 80 kgने जेवढे रेपिटेशन होतील तेवढे. माझं टार्गेट आहे 10, पण लेट्स सी, बघूया किती होतात. 10 रेपिटेशन डन. टोटल 10 मिनिट्स झालं. 10 मिनिट्समध्ये 2 एक्सरसाइज कंप्लीट झाले. नेक्स्ट मुवमेंट बेंच प्रेस, सेम वेट 80 kg, अँड बघूया किती रेपिटेशन करता येईल आपल्याला. टार्गेट तर 10 रेप्स आहे. लेट्स सी. ओके, नेक्स्ट मुवमेंट सीटेड शोल्डर प्रेस विथ 60 LBS करूया आपण. सेम मॅक्स रेपिटेशन केली फेलियर. Let's see. Oh, 6 reps झाले टोटल. नेक्स्ट मोमेंट मी करणार आहे लेग प्रेस 45. दिस इज सीटेड लेग प्रेस प्लेट लोडेड आइसोलैटरल. वो मैं करूँगा अभी. ओके, पूर्ण वर्कआउट फिनिश झालं. लास्ट शेवटचं ट्रायसेप एक्सरसाइज राहिली आहे, त्यानंतर आय एम डन स्ट्रेचिंग. अँड नेक्स्ट इसमें मिलते हैं. नहीं देखो, कुछ अलग किया मैंने. फिर
तो ब्रेकमध्ये पूर्ण 10 मिनट 3:30 बज चुके हैं. अभी काम खत्म. नाव आय एम गोइंग टू गो. 3:30 वाजले. आता मी चाललो आहे घरी. येस. चला आता पोचलो मी घरी. सगळे दिवसाचे कामं झालेले आहेत माझे. जॉब झाला. आता आम्ही बाहेर जाणार आहे थोड्या वेळ ते रेस्ट करून. अरे यार लिफ्टच बंद आहे अंडर मेंटेनन्स. आता मला जावं लागणार वरती. हॅलो मी आलो. क्रिशू काय करतो क्रिशू? हा तब्येत बरी नाही तुझी? बरी नाही का तब्येत? काय झालं बाळा? हाउ आर यू फीलिंग? हाँ फीलिंग गुड. स्पाइडरमैन ऐसे करो. ऐसे असं कर. स्पाइडरमैन कसं? बाळ काय करते? आले हैया. अच्छा एवढी उशी कशाला टाकली तिला? मान जाय खराब होईल की तिची. अम्मा आचो थांब. 2 उशा का टाकल्या का? ही 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 आऊ आची आची मा आचा आचा म्हणला इंग्लिश आणि हिंदी मध्ये नाही जमत म्हणला आणि आता मी तेच करणार म्हणला. मराठीमध्येच व्हिडिओ बनवणार. आणि माझी जशी मराठी आहे गावठी मराठी. औरंगाबादचे ना ते छत्रपती संभाजीनगरचे मराठी तशीच भाषा बोलणार. कारण त्याच्यावर मग ते आम्हाला आठवलं. तुम्ही आता म्हणलं बरोबर आहे. आता व्हिडिओ मी पण मराठीमध्येच बोलणार आहे मित्रांनो. आजपासून मी मराठी ब्लॉग चालू केलेला आहे. हिंदी नाही. महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय तर महाराष्ट्राची भाषा बोलली पाहिजे. आणि मला एक महाराष्ट्र घुसवायची काय गरज? बरोबर आहे. इतके दिवस मला नव्हतं माहिती आपण महाराष्ट्रामध्ये होतो. पण आता मला एक अरे खोकला आला. क्रिशू आमचा कंटिन्युअसली खोकलत आहे. ऑडियन्स नाही एक मला कमेंट केली एक जणांनी युट्यूबला. तर तो बोलतो की अरे मराठीमध्ये ब्लॉग काढा हो तुम्ही. मी म्हणलं ठीक आहे मी आता मराठीमधून काढतो नेक्स्ट ब्लॉग. चालेल. तुमची हिंदी एवढी खराब आहे की लोकांना कळालं तुम्ही अरे मराठी नाही पण ब्लॉग मुळे माझी हिंदी आहे ना चांगली आहे माहिती का. हिंदी भाषा जे आहे ते चांगलं बोलतो मी. असं झालं. पण अगोदर हिंदी येत मध्ये जो मराठी माणूस हिंदी बोलतो त्याचा एकच प्रॉब्लेम आहे. त्याला ते पंच वर्ड आठवत नाही पटकन. नाही मला सगळं आठवत आठवतं. नाही. तुम्हाला नाही आठवत कारण मी कंटिन्युअसली रोज बॅच जे घेतो शिकवतो. पंच वर्ड म्हणते मी. पण मी जे बॅच घेतो जे ते हिंदीमध्ये आहे सगळे मराठीमध्ये नाही. एखादा वर्ड असतो मराठीमध्ये. हिंदीमध्ये बॅच घेतली पंच शब्द बोलणं एकदम कसं काहीतरी रुबाबदार शब्द बोलणं. रुबाबदार हिंदी आज तर एकदम मस्त आहे वातावरण. पाऊस आता थोड्या वेळ खाली ऊन होतं पण आता पावसासारखं झालंय. नवले ब्रिज आहे. चला आता चहा पिऊया. माणूस कसा बघतोय आपल्याकडे. आता आम्ही सगळेजण निघालेलो आहे चहा पिण्यासाठी. मी विभा क्रिशू सगळेजण. काय घरी बसून बोर होतं. संध्याकाळी जायचं चहा प्यायचं. थोडं चक्कर पण होते. थोडं माइंडसाठी थोडं फ्रेश वाटतं. थोडं घरी बसून थोडं बोर होतं ना त्यामुळे. मला नाही विभाला क्रिशूला त्यांना त्यासाठी मला थोडंसं बाहेर आराम होतं त्यांना रोज. क्रिशूची तब्येत पण बरी नाही आहे. क्रिशूला खोकला कंटिन्युअसली होतोय. सगळेजण बिमार आहेत. सगळ्यांना व्हायरस झालेले आहे. व्हायरल इन्फेक्शन. एकदम मस्त आहे. खूपच चांगला चहा आहे. भारी आहे. शुगर थोडा कमी म्हणजे शुगर आहे पण जास्त पण नाही. एकदम पण जास्त नाही. नॉर्मल आहे. चहा पत्ती पण एकदम बरोबर आहे. बॅलन्स. आम्ही रोज संध्याकाळी येते चहा प्यायला डेली. असं कारमध्ये बसून असं पाणी पडायला पाहिजे बाहेर. गरम गरम चाय मजा येते. चला ऋषू काय करतो? तुला हॉस्पिटलला जायचं आहे का? मग उलटी करायची का तुला? हा बाळ काय करतोय? झोपलाय का? हे हे चला आता घरी जायचंय. चलो अभी घर जाते हैं. नाही सॉरी परत हिंदी आली. चला आता घरी जाऊया. क्रिशूच्या शाळेमध्ये आज नाही उद्या
राखीचा प्रोग्राम आहे. तर विभा गेली आहे राखीचं काहीतरी आणायला. ते राखी शाळेमध्ये काय करतात हे लोक, राखी कसं बनवायचं हे लेकरांना शिकवतात. त्यासाठी ते राखीचे बेसिक मटेरियल घ्यायला गेले. म्हणजे ते दोरा असतो, मणी असतो, सगळ्या गोष्टी त्या दुकानामध्ये येत आहे विभा. अंडा आणायला आलेलं आहे. आता दुकान बंद आहे अंड्याची. भैया आता माझं झोपला आहे. आता ते दुकान उघडणार आहे. दुकान बंद आहे. खुल काय यार. दम लागला. एवढे अंडे आणले. 90 अंडे आहेत. 2 दिवसामध्ये खतम होतं. तेच तर. 2 दिन में खतम. ते हे आहे का लहान लेकराचं, म्हणजे कंटिन्युअस खोकला येतोय त्यासाठी काय आहे का आपलं 4.5 वर्षाचं द्या ना. म्हणजे गळा आहे ना, म्हणजे काल रात्रपासून कंटिन्युअसली चालूच आहे. कोरडा आहे कोरडा. वाट लागली बापरे एवढं. ही बॉटल आणली. काय काय बनवण्याचं काय जेवण? कशाची भाजी? बिना आलूची पावभाजी, स्वीट पोटॅटो, हे ऑमलेट आणि हे पण ऑमलेट. हे कोण आहे? ॲव्हेंजर एंड गेम. चला आजचा दिवस संपलेला आहे. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.